मित्रांनो बघा, बऱ्याच लोकांच्या आपल्यापैकी प्रश्न असतात की आम्ही जॉब करतो, तर कशाप्रकारे आम्ही ट्रेडिंग करू शकतो किंवा असा काही वेळ आहे का की मोजक्या त्यावेळेस मार्केटमध्ये आलं, चार्ट ओपन केला की आम्हाला ट्रेडमध्ये एंट्री मिळेल. सो मित्रांनो, आज आपण अशाच एका विषयावरती चर्चा करणार आहोत, कशाप्रकारे आपण आपल्या टाईमला मॅनेज करून हे ट्रेडिंग करू शकतो. तर बघा, त्यासाठी तुम्ही लिक्विडिटी सेशन्स किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता किल झोन सेशनचा वापर करू शकता. आता किल झोन सेशन काय असतात, कशाप्रकारे यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करावं लागतं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये 1 to 1 बघणार आहोत. तर काय करायचं आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आता वेळ नसेल तुमच्याकडे तर याला वॉच लेटरमध्ये ॲड करा आणि याला पूर्ण बघा. पण तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं या व्हिडिओमध्ये मित्रांनो पूर्णपणे मिळून जातील. तर बघा, काय करायचं आहे, असा कोणताही चार्ट तुम्हाला निवडायचा आहे. आता कोणताही निवडाल का, तर बिलकुल नाही. फॉरेक्स मार्केट हे खूप सुप्रीम चालतं, खूप चांगल्या प्रकारे तुमची प्राइस ॲक्शन असो, तुमची स्मार्ट मनी कॉन्सेप्ट असो, सगळं काही अगदी स्मूथ चालत असतं. सो तुम्हाला फॉरेक्समधला गोल्ड किंवा बिटकॉईन असे चार्ट निवडायचे. आता बघा, यामध्ये ट्रेडिंग कोणत्या वेळेस करायचं, हा सगळ्यात मोठा जेव्हा प्रश्न येतो, त्या प्रश्नाचं सिंपल उत्तर आहे, जर तुम्ही जॉबवाली पर्सन असाल तर 6 नंतर ज्यावेळेस कधी तुम्ही मार्केटमध्ये याल, मोस्टली 5:30च्या आसपास जॉब सुटतो, सो त्यानंतर तुम्ही हे मार्किंग वगैरे थोडंफार बघायला चालू करायचं आहे. तर 6 वाजता तुम्हाला चांगला ट्रेड मिळू शकतो. त्यानंतर 8 वाजेपर्यंत ह्या 2 तासामध्येच ट्रेडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर याला जास्त काही बघायचं नाही आहे. ओके. सो बघा, अजून एक टाईम असतो तो की सकाळचा तुमचा 10 पासून 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मी काही सेटिंग करतो, तुम्हाला ते सेटिंग बघावं लागतील आणि कशाप्रकारे तुम्ही या गोष्टीला सुरुवात करू शकता हे पण तुम्हाला यामधून समजून जाईल. ऑलराईट. तर बघा, नॉर्मली तुम्हाला हे जे सेशन ब्रेक आहे, हे सेशन ब्रेक ऑन करायचे आहेत. याचं कारण असं आहे की तुम्हाला कळते की त्या दिवशीचं मार्केट कुठे सुरू झालं आहे आणि कुठे बंद झालेलं आहे. आता मित्रांनो, हे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण बघतोय, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला किल झोन्स किंवा ही लिक्विडिटी सेशन्स कोणीही समजून सांगणार नाही आहे. ठीक आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून वेळ लागत असेल किंवा हे समजत नसेल, तर मी येत्या सोमवारपासून म्हणजे परवा दिवशीपासून रोज यूट्यूबला लाईव्ह करणार आहे आपल्या हिंदी चॅनलवरती. ठीक आहे. आता प्लॅन असा आहे की हिंदी चॅनलवरती एक सेशन आणि मराठी चॅनलवरती एक सेशन. सो तुम्हाला ज्या वेळेमध्ये अवेलेबल असाल तुम्ही, त्यावेळेस तुम्ही ते अटेंड करू शकता. सो आता या ठिकाणी बघा, तुम्हाला असे आपले सेशन ऑन करायचे, त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, एक इंडिकेटर या ठिकाणी प्लॉट करायचा. तर कोणता इंडिकेटर, तर बघा सिंपल, तुम्हाला इंडिकेटर या सेक्शनमध्ये जायचं मित्रांनो. त्या ठिकाणी तुमचा हा जो एफएक्स मार्केट सेशन्स आहे बॉयटोकीचा, हा इंडिकेटर तुम्ही इथून चॉईस करू शकता. आता त्या इंडिकेटरचं काम काय आहे, तर मी या ठिकाणी प्लॉट करतो. बघा, हा वाला इंडिकेटर मी इथे प्लॉट केलेला आहे. बघा, हा इंडिकेटर तुम्हाला वायफळ जे टाईम आहेत मार्केटचे, आता 24 तास मार्केट चालू आहे, पण तुम्ही 24 तास यामध्ये ट्रेडिंग करणार का, तर नाही. सो त्या कारणासाठी तुम्हाला हा जेवढे गरजेचे आहेत तेवढे सेशन हा देत असतो. आता याच्या खूप मोठमोठ्या स्ट्रॅटेजी आहेत, किल झोन्स वगैरे हे ते, बट काही गरज नाही एवढं बघायची. जेवढे हे 4 सेशन्स आहेत यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेड हे मिळत असतात. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी मी हे 4 सेशन ऑन केलेले आहेत. याचं सेटिंग तुम्ही बघू शकता. तुम्हाला या ठिकाणी हे सेटिंग मार्क करावं लागेल. जसं की आता मी या ठिकाणी बघा GMT5 केलेलं आहे. आता इथे GMT4 पण असतं, बट ते कधी चेंज होतं हे मी तुम्हाला सांगेन. आता GMT5मध्ये चेंज झालेलं आहे, सो आता GMT5 सगळ्यांनी वापरा. नॉर्मली एशियन सेशन तुम्हाला या प्रमाणे सेटिंग करून घ्यायचं, तुम्ही सेटिंग बघून घ्या इथे. परत सेशन 2मध्ये तुम्हाला जे लंडन सेशन आहे ते अशा प्रकारे सेटिंग करून घ्यायचं आहे. त्यासोबत सेशन 3मध्ये न्यूयॉर्कचं बघा 7 ते 10 अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग सगळे करून घ्यायचे आहेत. सेशन 4मध्ये हे 10 ते 12 अशा प्रकारे तुम्ही लंडन क्लोजला देखील मार्क करून ठेवू शकता. बाकी जे सेटिंग आहे ती तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. सगळे सेटिंग्स बघून घ्या, मी ते सगळं स्लाईड करून दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हे ओके करून घ्यायचं आहे. नॉर्मली हा इंडिकेटर तुमचा प्लॉट होईल. आता इंडिकेटर प्लॉट झाल्यानंतर तुमचं काम संपलं का, तर बिलकुल नाही. आता खरी सुरुवात होती आपल्या स्ट्रॅटेजीची. कशाप्रकारे हे करायचं आहे, कशाप्रकारे हे बघायचं आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल मित्रांनो, तर सिम्पल समजून घ्या याची प्रोसेस कशी वर्क होती. आतापर्यंत तुम्ही चार्ट बिसचे सगळे व्हिडिओ बघितले असतील असं मी ॲज्युम करतो, आणि जरी बघितले नसतील तर काही हरकत नाही. तुम्हाला यातले फक्त 2 व्हिडिओ जरी बघितले तरी चालतील. कोणते व्हिडिओ, तर ब्रेकअप स्ट्रक्चरचा एक व्हिडिओ आणि मार्केट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं त्याचा व्हिडिओ. ठीक आहे. आता बघा, हवं तर मी काय करेन, आय बटनमध्ये वगैरे त्याची लिंक तुम्हाला इथे आता येऊन जाईल. आता बघा, मेन मुद्दा येतो तो म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग कसं करायचं आहे. सिम्पल, हा जो पॉईंट असतो मित्रांनो, हा पॉईंट असतो तुमचा त्या दिवशीचं मार्केट सुरू झाल्याचा पॉईंट. आता मार्केट कुठे सुरू झालं आहे तुमचं, या ठिकाणी. ठीक आहे. आता यामध्ये किती वाजलेत बघा, सकाळचे 4:30 जवळपास 3 सव्वा 3 वाजलेले आहेत. तर एवढ्या लवकर कोण ट्रेडिंगमध्ये करत पण नाही, कोण ओपन पण नसतं मार्केटला. ठीक आहे. सो आपण सगळे झोपेत असतो आणि मार्केट जे मुवमेंट असते, की मुवमेंट आपण म्हणतो त्याला, ती इथे सुरुवात होती आणि इथे संपत असते. त्याला म्हणतात एशियन सेशन.
सो जवळपास 6:30 6:15च्या आसपास हे मुवमेंट येते. आता ह्या मुवमेंट पण भेटतात, पण ह्या मुवमेंट सगळ्यांना नाही मिळत. सो मी काय करतो, ही एशियन सेशनची पूर्ण मुवमेंट अवॉइड करतो. ठीक आहे. आता दुसरी मुवमेंट मित्रांनो कोणती असते, तर ही लंडन सेशनची. या लंडन सेशनमध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर आपल्या लाईव्हला अटेंड करा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. नसेल अटेंड करायचं तर तुम्ही स्वतः तुमच्या हिशोबाने, जसं आता मी पुढे स्ट्रॅटेजी सांगणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला मॅच करू शकता. तिसरं जो आपलं सेशन आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी न्यूयॉर्क सेशन. पहिल्यांदा तुम्ही पूर्ण थिअरी समजून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला स्ट्रॅटेजीकडे हळूहळू घेऊन जाईल. सो आता 5 मिनिटामध्ये या व्हिडिओमध्ये आलात ना तुम्ही, तर फोकसने बघा, मी काही गोष्टी सांगतो त्या नोट डाऊन करा. आता ही जी न्यूयॉर्क सेशन आहे मित्रांनो, हे कधी चालू झाले बघा, जवळपास 4:30 वाजता आणि संपलंय किती वाजता, हे जवळपास इथे 7:25 नाही का, एवढ्या टाईमला. सो आता या कंडिशनमध्ये तुम्ही ट्रेडिंग कुठे करणार, तर ही जी न्यूयॉर्क सेशन आणि लंडन क्लोज सेशन आहे या 2 सेशनमध्ये तुम्हाला ही ट्रेडिंग करायचं आहे. आता ट्रेडिंग कसं करू शकता, तर सिम्पल, तुम्हाला आपलं मार्केट स्ट्रक्चर हे अगदी डॉट टू डॉट ड्रॉ करायचं आहे. कुठून ड्रॉ करायचं, तर ज्या दिवशी जो तुम्ही चार्ट बघताय त्या दिवशीच मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आता समजा तुम्ही इथून ड्रॉईंग करायला चालू केलं, ठीक आहे, जसे तुम्हाला भेटत आहेत चार्ट त्या हिशोबाने तुम्हाला इथं ड्रॉईंग करायचं आहे. आणि मी आता काय करतो, थोडंसं ओबडधोबड याला मार्क करून घेतो. तुम्ही याला ॲक्युरेट ड्रॉ करा. आता माझ्या जेवढं नजरेला व्हिज्युअली दिसतंय तेवढं मी मार्क करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपला एक इन्व्हेस्टमेंट झोन झालेला आहे आणि या ठिकाणी मार्केटनं अगेन परत वरचा ब्रेकअप स्ट्रक्चर दिलेला आहे. सो या केसमध्ये तुम्हाला व्हिज्युअली कळतं की बाबा आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर ओव्हरऑल ट्रेंड एक अपसाईडचा होता नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर. आता हा पूर्ण इथून इथपर्यंत एक अप ट्रेंडचा ट्रेड आहे. सो तुम्हाला इथे बायस तुमचे काय आहेत, स्ट्रॉंगली अप ट्रेंड साईडला. बट आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल इथे लंडनच्या सेशनमध्ये काय झालेलं आहे बघा, हा वाला जो एक पॉईंट आहे, कोणता, हा वाला पॉईंट. ठीक आहे. हा वाला पॉईंट ज्यावेळेस तुम्ही बघत असता त्याच्या अगोदर आपण आपल्या मार्केट स्ट्रक्चरच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय बघतो की कुठे एखादा इन्व्हेस्टमेंट झालेला आहे का. सो त्या कंडिशनमध्ये इथे बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर एक व्हॅलिड तुमचा इथे या ठिकाणी एक इन्व्हेस्टमेंट झालेला आहे. ठीक आहे. सो आता जर तुम्ही बघाल नीट याला थोडंसं, तर व्हॅलिड आहे का हा, तर 100% व्हॅलिड आहे. बरोबर की नाही. का व्हॅलिड आहे, कारण का या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल, या कॅन्डलचा लो स्वीप करून वरच्या दिशेला क्लोजिंग, सो पुलबॅक सहित हे व्हॅलिड आहे. सो आता जर तुम्ही बघाल तर मी थोडंसं याला अजून ड्रॉ करून दाखवतो चांगल्या प्रकारे, मी तुमच्या लक्षात येईल. आता मी एक ओव्हरव्ह्यू नॉर्मली ड्रॉ केला होता, आता मी थोडंसं ॲक्युरेट ड्रॉ करतो. आता इथे बघा, मी याला थोडंसं इथं आणतो आणि इथून एवढ्यापर्यंत घेऊन जातो. इथे जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी मार्केटचा तुमचा इन्व्हेस्टमेंट झोन आहे आणि इन्व्हेस्टमेंट झोन नंतर तुमचं या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला ट्रेंड चेंज झाल्याचं इंडिकेशन मिळालेलं आहे. सो मित्रांनो, तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला लंडन क्लोजमध्ये इंडिकेशन भेटलं की तुमचा ट्रेंड चेंज झालेला आहे. सो नॉर्मली एवढं तुम्हाला अंदाज आल्यानंतर तुम्ही सिम्पली काय करता, मार्केटमध्ये जेव्हा येता 6 वाजता 5:30 वाजता, त्यावेळेस तुम्हाला इथपर्यंत जरी अंदाज आला की मार्केटचा ट्रेंड चेंज झाला आहे, त्यानंतर तुम्ही कोणताही FEG घ्या, कोणताही ऑर्डर ब्लॉक घ्या किंवा कोणताही एखादा POI घ्या, तिथून तुम्हाला हा तुमचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता इथे बघा, मार्केटमध्ये माझे अंदाज मला क्लिअर झाले, त्यानंतर मी जवळपास 4:30-5 वाजताच्या आसपास माझ्या पॉईंटला मार्केट आल्यानंतर या ठिकाणी जर एंट्री प्लॅन केली तर बघा इथून जवळपास पूर्ण लंडन क्लोज मला या ठिकाणी ट्रेडमध्ये एंट्री ही दिलेली आहे. आता या ठिकाणी काही जास्त लॉजिक किंवा काही जास्त डोकं लावायची गरज नाही. ठीक आहे. आता हा झाला पहिला वे. दुसरा वे बघा तुम्हाला कसा बघू शकता तुम्ही. आता हे दुसऱ्या दिवशीचं आपण ॲनालिसिस करूया. अजून एक पॉईंट मी तुम्हाला इथे खूप महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही अशी स्ट्रॅटेजी लावता किंवा अशा प्रकारे वर्क करत असता सेशन्सला किंवा या किल झोन्सला, त्यावेळेस एक गोष्ट महत्त्वाची ठेवायची डोक्यात की हे जे मधले एरियाज आहेत ना, कोणते, हा वाला बघा, आता या ठिकाणी हा वाला एक झोन आहे मधला, त्यानंतर मित्रांनो हा वाला एक मधला झोन आहे. या झोनमध्ये तुम्हाला प्ले काहीच करायचं नाही, कारण का यामध्ये जर तुम्ही अडकला तर तुमचे इथे लॉसेस व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला ट्रेडिंग वगैरे काही जास्त बघायचं नाही. ठीक आहे. आता ह्या जो एशियन सेशन आहे त्यामध्ये देखील तुम्ही सेम वाईजली एंट्री प्लॅन करू शकता तुमच्या लॉजिकनुसार, बट इथे कोण करत नाही. मोस्टली आपण हे बघतोय जॉबवाल्यासाठी किंवा कशाप्रकारे तुम्ही तुमचा टाईम जास्त न देता थोडक्यामध्ये याला बघू शकता. सो हा एक वे झाला नॉर्मली मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करणे आणि तुमच्या जॉबच्या टाईममध्ये याच्यामध्ये एंट्री घेणे. ऑलराईट, आता हा झाला एक वे. ठीक आहे. आता दुसरा वे बघा, सेम अगेन. आता हा दुसरा दिवस ओपन झाला तुमचा. दुसऱ्या दिवशी काय झालं, इथं एशियन मार्केट आलं
त्यानंतर तुमचं लंडन मार्केट आलं, त्यानंतर न्यूयॉर्क मार्केट. तुम्हाला काय करायचं ह्या न्यूयॉर्कमध्ये ट्रेड घ्यायचा आहे. सो त्या कंडिशनमध्ये बघा कधी कधी न्यूज पण थोड्याशा बघू शकतो आपण. सो न्यूजसाठी पण तुम्ही जर बघाल तर त्याला दुसरा वे. बट न्यूजमध्ये काय होतं तुम्हाला खूप मोठ्या स्पाइक्स मिळू शकतात. सो त्याला अवॉइड करण्यासाठी काय की तुमचं स्ट्रक्चर हे प्रॉपर एकदम सेट पाहिजे डोक्यात. तर त्यासाठी आपण काय करतो, आपण शिकतो काही की पॉईंट्स किंवा सिग्नेचर एंट्रीज. सो त्यासाठी आम्ही ते आता CBTमध्ये कव्हर करतोय. सो तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल एकदम जास्त याच्यामध्ये डीपमध्ये शिकायचा किंवा एकदम सोपं करून शिकायचा, तर आपली मेंटरशिपची बॅच चालू होते 1 तारखेला. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी ते करू शकता. असं नाही की त्यामध्ये सगळ्यांनी केलंच पाहिजे, बट ज्यांना कोणाला हे ॲक्युरेट पॉईंट शिकायचे आहेत आणि ज्यांना थोडंफार SMCचं नॉलेज आहे त्या लोकांनी ते करू शकता. बाकी जे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी आपली अगदी बिगिनरसाठीची बॅच तिथे मी रेकॉर्ड करून टाकली आहे, तिथून तुम्ही कंप्लीट करू शकता. सो आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया मित्रांनो. ते म्हणजे आता तुम्हाला अजून कोणत्या वेनं यामध्ये किल झोन्सला ट्रेडिंग करता येतं. तर दुसरा एक अगदी सोप्पा मार्ग आहे मित्रांनो. काय करायचं आहे, हा जो आपला मी CBT SMC टूल आहे ते तुम्ही वापरू शकता. आता कसं बघा, मी तुम्हाला दोन्ही वेन आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथं ॲनालिसिस करून दाखवतो. आता मी काय केलं, समजा आपला टूल या ठिकाणी प्लॉट केलेला आहे, कोणता SMC टूल. सो आता SMC टूलचं काम काय आहे, तुम्हाला सिम्पल सांगणं की मार्केटमध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर कुठं आहे किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं आहे, म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन नाही झालं पाहिजे त्या ठिकाणी. आता बघा मी काय करतो, या ठिकाणी रिप्लाय करतो आणि आपल्याला समजा इथे आपण आलो आहे कुठे, न्यूयॉर्क सेशनला, तर मी त्याला प्लेस करतो आणि विचार करा तुम्ही आपलं टूल हे प्लेस केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लाईव्हमध्ये हे आपलं टूल दिसेल. टूल म्हणजे काय, नॉर्मली हा SMCचे तुम्हाला झोन्स हा शो करत असतो. तर आता कसे शो करतो आहे, तर नॉर्मली इथे बघा या ठिकाणी जर बघाल तुम्ही वरच्या ठिकाणी इथे जर मार्केट आलं तर इथून बुलिश प्रॉबिलिटी तुम्हाला दाखवत आहे आणि इथून खाली जर गेलं तर सेलिंग प्रॉबिलिटी जास्त दाखवत आहे. सो तुम्हाला यासोबत हे अजून काही गोष्टी दाखवत असतं की कुठे ब्रेकअप स्ट्रक्चर वगैरे झालं आहे किंवा कुठे काय झालं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघाल इथे ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट होता, त्यानंतर मार्केटमध्ये कुठेही मध्ये आधी त्याने दुसरा पॉईंट कुठला दाखवलेला नाही. सो तुम्हाला काय करायचं या कंडिशनमध्ये, तुम्हाला झोन्स बघायचे आहेत. झोन्स म्हणजे काय असतात तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कन्फ्युजन बिलकुल करून घेऊ नका. मार्केटमध्ये बघा 2 झोन असतात कधी, तो म्हणजे या ठिकाणी. आता झोन कसे असतात, तर हा वाला एक झोन खालचा आणि एक दुसरा झोन कोणता, तर हा वरचा वाला. तर आता हे जे 2 झोन आहेत मित्रांनो, त्यातला खालचा झोन असतो त्याला आपण म्हणतो डिस्काउंट झोन. ठीक आहे. तर हा जो डिस्काउंट झोन असतो त्या झोनमध्ये जर मार्केट तुम्हाला भेटलं तर तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चरमध्ये जर मार्केट असेल तर तुम्हाला तिथून बाईंगचा ट्रेड मिळत असतो. कुठे जाण्यासाठी, तर डिस्काउंट झोनपासून तुमच्या प्रीमियम झोनमध्ये जाण्यासाठी. आता हा आपला प्रीमियम झोन असतो वरचा. ठीक आहे. तर या प्रीमियम झोनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ट्रेड भेटत असतो कुठे, जर खालच्या झोनमध्ये मार्केट असेल तर. आणि जर इथे जर प्रीमियम झोनमध्ये मार्केट असेल तर तिथून तुम्हाला खाली येण्यासाठी हा ट्रेड मिळत असतो. तुम्हाला वाईस वर्षाचं गणित समजलं असेल. ठीक आहे. इथून इथपर्यंत जाण्यासाठी आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी एवढं सिंपल लॉजिक आहे. तर आता ह्याला कसं प्ले करायचं ते तुम्हाला मी सांगतो. हे थोडंसं इथे आपण सोडून देऊयात. ऑलराईट. आता बघा या ठिकाणी समजा आपला गोल्डचा चार्ट आलेला आहे कुठे, इथे न्यूयॉर्क सेशनमध्ये. आपला जो CBT इंडिकेटर किंवा CBT टूल आहे तो काय सांगतोय तुम्हाला की मार्केट प्रीमियम झोनमध्ये. सो या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, थोडंसं मागे जाऊन थोडं बॅक टेस्टिंग करायचं की मार्केट कुठून उठायला लागले आता. तर नॉर्मली आपल्याला समजतं की मार्केट ऑलरेडी तुमच्या पूर्ण प्रीमियम झोनमध्ये होतं आणि तिथून आता हे डिस्काउंट झोनमध्ये होतं आणि तिथून आता हे प्रीमियम झोनमध्ये चाललेलं आहे. सो तुम्हाला एक लॉजिक लागतं डोक्यामध्ये की इथून बाबा मार्केट आता आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी देऊ शकतं किंवा इथून सेलिंगची अपॉर्च्युनिटी देऊ शकतं. एवढं साधं एक लॉजिक लागते. त्यासोबत आपण काय करतो की मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करतो. आता मार्केट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करतो, तर नॉर्मली बघा या ठिकाणी मी समजा आलो, या ठिकाणी हा मला एक ब्रेकअप स्ट्रक्चर भेटला, अगेन मार्केट वर आलं, इथे इन्व्हेस्टमेंट घेतला, परत खाली आलं मार्केट आणि यानंतर मार्केटनं काय चालू केलं की या इन्व्हेस्टमेंटच्या आतमध्येच ते ट्रॅव्हल करतं आहे. सो आपला सायकोलॉजिकल रोल काय मित्रांनो, या ठिकाणी काय बघतो आपण की इन्व्हेस्टमेंट नंतर नॉर्मली मार्केट चेंज करू शकतं ट्रेंड किंवा कंटिन्युएशनमध्ये असं रिव्हर्सल जाऊ शकतं. सो या ठिकाणी मी कोणतंच डिसिजन आता घेऊ शकत नाही, कारण का डिसिजन घेण्यासाठी मला काहीतरी प्रॉपर वे ऑफ थिंकिंग दिलं पाहिजे या मार्केटने. सो आता त्याने कोणतंही थिंकिंग मला दिलेलं नाही. सो या कंडिशनमध्ये मी काय करेल, थोडंसं वेट करेन आणि बघेन की या झोनमध्ये मला कुठे काय अजून एखादा शुअर शॉट एंट्रीचा पॉईंट भेटतो का, तर थोडंसं मी याला प्ले करेन. ज्यावेळेस बघा कधी शुअर शॉट तुम्हाला काय नसतं ना, त्यावेळेस त्याला प्ले करणं किंवा सोडून देणं हे चांगलं असतं. आता मार्केटनं काय केलेलं आहे, हा तुमचा जो इन्व्हेस्टमेंट पॉईंट होता त्याला तोडून वरच्या दिशेला हे मार्केट गेलेलं आहे. म्हणजे काय झालं, तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर या ठिकाणी झालेला आहे.
त्यानंतर बघा मित्रांनो, मी तुम्हाला अजून काही स्ट्रॅटेजी शिकवल्या. त्यामध्ये काय येते तर CISD ही आपली एक स्ट्रॅटेजी येते. सो तुम्ही त्या CISDला वापरू शकता आणि तिचा यूज करून तुम्ही जर या ठिकाणी एंट्री जर घेतली असेल तर देखील चालेल. नसेल तुम्हाला CISDची एंट्री भेटली तर डायरेक्ट चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर तुम्ही एका कोणत्याही चांगल्या पुलबॅकला तुमची एंट्री घेऊ शकता. आता या ठिकाणी मी तुम्हाला ब्लॉक शिकवले आहेत. सो या ठिकाणी या ऑर्डर ब्लॉकला मार्केट टॅप झाल्यानंतर तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता तुमची सिम्पली या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी देखील एंट्री जर तुमची जर प्ले झाली तर 1:3चं किंवा 1:5चं देखील टार्गेट तुम्हाला हे आरामशीर इथे मिळू शकतं अशा प्रकारे. ठीक आहे. आता हे झालं दुसऱ्या दिवशीचं कोणतं न्यूयॉर्क सेशनचं. त्यानंतर तुम्ही लंडन क्लोजला सुद्धा त्याला प्ले केलेलं आहे. बट आता बघा, आता हे 2 दिवसामधले झालं की झालं असं नसतं. आपण काय करूयात, अजून ह्याला थोडं प्ले करूया. आता कोणता दिवस आहे हा, जवळपास 16, म्हणजे आपल्याजवळ जास्त दिवस नाही. तर आपण काय करू, थोडं मागं जाऊ आणि तिथून ह्याला प्ले करू. आता मित्रांनो, मेन प्रश्न राहतो की टाईम फ्रेम कोणती वापरायची. तर बघा, या केसमध्ये तुम्हाला जी टाईम फ्रेम आहे ती वापरायची आहे तुमची 5 मिनिटाची. ठीक आहे. 5 मिनिटाची टाईम फ्रेम जर तुम्ही वापरली तर तुम्हाला याचे रिझल्ट चांगले मिळतात आणि तुमचे सेशन्स यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसत असतात. आता बघा, या ठिकाणी मी आलो. आपलं CBT टूल देखील आपल्यासोबत आहे. ते आपल्याला गाईड करते कशाप्रकारे आपल्याला हे ॲनालिसिस करू शकता तुम्ही किंवा ट्रेडिंग करू शकता. सो आता हा दिवस नवीन आहे. एशियन सेशन या ठिकाणी चालू आहे. मार्केटमध्ये काय झालं आहे बघा, तुम्ही जर मागून बघाल तर हे ब्रेकअप स्ट्रक्चर खाली 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 येत होते आणि त्यानंतर अचानक काय झालं की या ब्रेकअप स्ट्रक्चरच्या पॉईंटपाशी मार्केटने येऊन कुठेतरी या पॉईंटला टॅप करायचा प्रयत्न केलेला आहे किंवा इथे मार्केट या झोनमध्ये अजून वर गेलेलं नाही. सो तुम्हाला अजूनही काय सांगते मार्केट की अजूनही तुमचे सेंटिमेंट ते आहे ते चेंज झालेले नाहीत. तर आता या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला वेट आणि पेशन्स एवढं करणं गरजेचं आहे. बघा, या कंडिशनमध्ये आपला जो इंडिकेटर आहे तो एकदम किती ॲक्टिव्हली तुम्हाला सांगतोय की मार्केटमध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर खालच्या दिशेला आलेत, म्हणजे ट्रेंड डाऊन आहे. इथे तुम्हाला कितीही मार्केटमध्ये इंटरनली फिरवलं देणं तरी तुम्हाला कोणताही डिसिजन हा या ठिकाणी घेऊ देत नाही आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जे डिसिजन घ्यायचे ट्रेंडच्या सोबतचे घ्यायचे. अजूनही तुम्हाला त्यांनी कुठलाही क्लिअर कट इंडिकेशन दिलेलं नाही की बाय साईडला एंट्री करा किंवा सेल साईडला करा. हां, तो अजून हे सांगतो तुम्हाला की तुम्ही अजून सेल साईडला बघू शकता, कारण कुठेही त्याने चेंज ऑफ कॅरेक्टर वगैरे काय दिलेलं नाही आहे. बट एक गोष्ट त्याने इथं तुम्हाला सांगितली बघा, मार्केटचं बेरिश होण्याचं चान्सेस 35% आहेत आणि मार्केटचे बुलिश होण्याचे चान्सेस 64% आहेत. सो तुम्हाला एवढा म्हणजे नॉर्मली अंदाज येतो. त्यानंतर तुम्ही बघता मार्केटचा झोन कोणता आहे. सो आता मार्केटचा झोन आहे तुमचा इथे इक्विलिब्रियम झोन, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मध्यभागी आहे ना, तुम्ही डिस्काउंटमध्ये ना प्रीमियममध्ये. सो तुम्ही एकदम मध्यभागी असल्यामुळे तुम्हाला थोडंसं डिसिजन घेण्यासाठी इथे वेळ द्यायचा आहे. आता न्यूयॉर्क सेशन चालू झालं किती वाजता बघा, 4:30 वाजता. तुम्ही थोडं जर याला प्ले केलं मित्रांनो तर तुम्हाला एकदम ॲक्युरेटली हे कळेल की कशाप्रकारे वर्क होतं. बघा, आता तुम्ही प्रीमियम झोनमध्ये गेला वरती. आता या ठिकाणी प्रीमियम झोनमध्ये आल्यानंतर मार्केटनं तुम्हाला पहिला इथे इक्विलिब्रियमपासून प्रीमियमला, आता ॲक्च्युली हे प्रीमियममध्ये पण तसं नाही आहे, बट हे जास्तीत जास्त तुमच्या इक्विलिब्रियम झोनलाच पळतं आहे. सो त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, थोडंसं याला अजून प्ले करू शकता. बघा, ऑल राईट. आता प्ले झाल्यानंतर आता प्रॉपर तुम्हाला प्रीमियम झोनमध्ये मार्केट गेल्याला दिसलं आहे. आता तुम्हाला हा जो मागे कुठला एखादा ब्लॉक दिसतोय, जसं की आता मला हा एक ऑर्डर ब्लॉक दिसला. सो त्या ऑर्डर ब्लॉकला तुम्ही जर मार्किंग करून ठेवलं, त्या ठिकाणी तुम्ही समजा एंट्री प्लॅन केली इथे छोट्या स्टॉपलॉससोबत आणि तुम्ही या डिस्काउंट झोनपर्यंत, जास्त नादाला लागायचं नाही, डिस्काउंटपर्यंत, म्हणजे किती जवळपास 40 पिपचा स्टॉप लॉस तुमचा आणि टार्गेट खूप जास्त म्हणजे 20 दिले मी. एवढंच घ्या तुम्ही, एवढंच किती 1:4 घ्या किंवा 1:3 सोडा, किती मिळेल तेवढे. आता बघा, ठीक आहे. आता हे सगळंच झालं कंप्लीट इथून. बट तुम्हाला हे लॉजिकली किती बघा ॲक्युरेटली हे मार्केट हे प्ले करता येतं. आता काय झालं बघा, मार्केटचा जो ट्रेंड आहे तो थोडासा तुमच्या बॉटममध्ये आला आहे, कुठे तुमच्या डिस्काउंट झोनमध्ये. बट तुम्ही तो न्यूयॉर्कपासून ट्रेड घेतलेला आणि एक ट्रेड तुमचा सक्सेस झाला. आता कोणतं सेशन चालू झालं, लंडन क्लोज. सो आता या सेशनला जर तुम्ही प्ले केलात तर ऑलरेडी तुमचा जो ट्रेड होता त्याला होल्ड केलं तरी चालेल किंवा तुम्हाला मार्केटमध्ये वाईजली डिसिजन घ्यायचं आहे. बघा, आता या ठिकाणी बघा, ठीक आहे, ठीक आहे, ऑलराईट. तुमचे दोन्ही सेशन इथे तुमचे कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे तुमचा लॉस कुठेच नाही, तुम्हाला या दोन्ही सेशनमध्ये प्रॉफिट झालेलं आहे. आणि त्यानंतर इथे किती वाजलेत, जवळपास 9:30. 9:30 नंतर कोण ट्रेडिंग करतं मित्रांनो सांगा. ट्रेडिंगनंतर तुम्हाला ट्रेडिंगमधून एक्झिट करायचं आहे. या 10-10:30च्या आसपास कुठेही ट्रेडिंग करायचं नाही, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित ट्रेडिंग करता येऊ शकतं या अशा प्रकारे कामं करून. ठीक आहे. आता तुम्ही विचार कराल की हे टूल कुठून घ्यायचं, सिम्पल आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे CBT टूलची, तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि नसेल घेतलं तर तुम्हाला जो मी पहिला ऑप्शन दिला आहे त्यानुसार देखील तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यासाठी काय करूयात, अजून एकदा तुम्हाला मी तो पण ऑप्शन देतो.
बघा या ठिकाणी मी हे क्लोज करतो, थोडंसं मागं जाऊयात. तुम्हाला त्या ठिकाणी 1-2 एंट्रीज भेटले तर सांगतो कशा प्रकारे त्या घ्यायच्या आणि तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करू शकता. अगेन बघा, बट मी तर म्हणेन की क्विकमध्ये तुम्हाला अंदाज येण्यासाठी प्रत्येकाने हे टूल वापरावं. अगदी कोणतंही SMC टूल वापरा, बट आपलं थोडंसं ॲक्युरेटली जास्त वर्क करतं, कारण का मी स्वतः ह्याच्यावरती कोडिंगमध्ये एफर्ट घेऊन याला बनवलेला आहे. सो बघा, जर तुमच्याकडे टूल तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्हाला डायरेक्ट ट्रेडिंग करायचं आहे, तर तुम्हाला हा इंडिकेटर तर वापरायचाच आहे. कोणता? लिक्विडेशनचासाठी ह्या हवाला सेशनवाला. कारण का जेवढे किल झोन्स तुम्ही जास्त वापराल तेवढं तुम्हाला यामध्ये जास्त मार्केट बघायची गरज पडणार नाही किंवा जास्त ट्रेडिंग करायची गरज पडणार नाही. सो बघा, मार्केट इथून एसेन्शिएशनमध्ये आलं होतं, त्यानंतर एसेन्शिएशनपासून पूर्ण सगळे लिक्विडिटी झोन घेऊन मार्केटनं काय केलेलं आहे, या ठिकाणी बघा तुम्ही हे वाले इथून सगळं झोन घेऊन तुमचे या ठिकाणी खाली प्ले झालेलं आहे. ठीक आहे, लंडनमध्ये झालं, म्हणजे डाऊन ट्रेंड आहे मार्केटचा प्रॉपर. मग तुम्ही परत जॉबवरून आल्यानंतर तुम्हाला क्लिअरली मेन्शन होतं या ठिकाणी की तुम्हाला ट्रेंडसोबतच जायचं आहे. सो अगेन तुम्ही बघा या ठिकाणी, जरी तुम्हाला एखादा कोणताही POI जर भेटत असेल, कोणताही म्हणजे आता हा वाला ऑर्डर ब्लॉक आहे, या ठिकाणी बघा हा वाला ऑर्डर ब्लॉक इथे प्ले झाला आहे. ठीक आहे, सो त्या कंडिशनमध्ये तुम्ही जेवढे खालचे ब्रेकऑफ स्ट्रक्चरचे तुम्हाला ऑर्डर ब्लॉक भेटतील तिथे तुम्ही प्ले करू शकता. दुसरा आता मला कुठे भेटला, नियरेस्टवाला या ठिकाणी बघा हा वाला इथे प्ले झाला आहे, बरोबर. त्यासोबतच हा वाला जो ऑर्डर ब्लॉक आहे तो इथे प्ले झाला, म्हणजे हा वाला. सो तुम्ही या कंडिशनला एंट्री घेऊ शकता. आता विचार करा, तुम्हाला इथे 4.5ला एंट्री नाही भेटली तरी देखील एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी, कोणता? तर तुम्ही परत थोड्या वेळ वेटिंग करून हा वाला FEG जो आहे त्याच ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता. का करू शकता? कारण का अगेन मार्केटने तुमच्या FEG प्लस तुम्हाला मिटिगेशन हे मी ऑलरेडी सगळं शिकवलं मित्रांनो, आणि ते शिकवल्यामुळे तुम्हाला मी सगळं सांगतोय. सो तुम्ही अशा प्रकारे लॉजिकल थिंकिंग करून तुमच्या एंट्री ह्या अगदी जॉबसोबत देखील प्ले करू शकता. आता मी सगळं गोल्डवरती प्ले करून दावले, कारण का सगळ्यात जास्त स्मूथ हे आपलं गोल्ड चालत असतं. अगेन बघा तुम्हाला एवढ्यामध्ये जर एवढं प्रॉफिट मिळतं आहे तर कशाला तुम्हाला दुसरं काय पाहिजे. ठीक आहे, सो ज्या लोकांनी आपल्याला कमेंट केल्या होत्या यूट्यूबला की आम्हाला जॉब सहित करायची स्ट्रॅटेजी द्या, तर त्यांच्या सगळ्यांसाठी हे एकदम बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही याला वापरू शकता आणि याच्यामध्ये सगळं लॉजिकल आहे, काहीही नाही आहे. ठीक आहे, मी कोणतंही वायपळ काय वापरलेलं नाही. नॉर्मली जो अवेलेबल आहेत गोष्टी त्या सगळ्या करून दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला जर CBT हवा असेल, हा मास्टर टूल, तर हा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करेल मित्रांनो, झोन्स क्रिएट करण्यासाठी किंवा तुमचा व्ह्यू क्लिअर करण्यासाठी. सो त्या दृष्टीने जरी तुम्ही याला वापरलात तरी कळेल. का करेल बघा, या ठिकाणी जरी सेम आता स्ट्रॅटेजीनुसार आपण काम केलं असतं, कोणती आता जो मी तुम्हाला एवढं ॲनालिसिस करून दावलं तेवढं करायला तुम्हाला वेळ नाही आहे. सो मी आता ह्याला डिलीट करतो. बघा कसंही लॉजिक लागतं आहे. सिम्पली ह्यानं काय सांगितलं बघा आपल्या टूलने, इथे तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे नाही का. आता याच्यावरती हा पूर्णच ॲक्युरेट वर्क होतो. आता लोक कमेंट करतील ॲक्युरेट पूर्ण होत नाही, एकदम डॉट टू डॉट काढत नाही. अहो तुम्हाला अंदाज देतो का? कोणताही जगातला इंडिकेटर घ्या मित्रांनो, कोणताही इंडिकेटर ॲक्युरेट वर्क करत नाही. ठीक आहे, जे करतात ते फक्त अंदाज देत असतात आणि त्यातल्या त्यात SMC टूल हे जास्तीत जास्त तुम्हाला प्रिडिक्शन द्यायचं काम करतात. सो याने आपल्या इंडिकेटरने तुमच्यासाठी 60-70% जरी काम केलं तरी मी म्हणतो तुम्हाला खूप जास्त झालं ते. ठीक आहे, सो तुम्हाला एक नॉर्मल अंदाज येऊन जातो, इथे बाबा चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, म्हणजे ट्रेंडच्या सोबत आहे. सो तुम्ही घ्या ना एंट्री इथे बिंदास, तुम्हाला तुमच्या व्ह्यूनुसार एंट्री ही मिळत असते. सो आय होप तुम्हाला मित्रांनो माझा जो मुद्दा आहे किंवा सेशन्स कसे प्ले होतात हे सगळं समजलं असेल. तुम्ही याला वापरायला चालू करा. ज्या लोकांचे डाऊट होते आम्हाला जॉब करून ट्रेडिंग करायचं आहे, सो त्या लोकांचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. इथून पुढे तुम्हाला जे काय वाटतं एखादा कॉमेंट करा चांगली. आणि ज्या लोकांना अजून डीपमध्ये सोपं करून ट्रेडिंग शिकायचं आहे, कारण का ट्रेडिंग जेवढं अवघड कराल तेवढं अवघड आहे. सोपं करून शिकायचं जर असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. 1 तारखेला आपण खूप चांगला शुभारंभ करतो मित्रांनो. खूप चांगले रिव्ह्यू येत आहेत लोकांचे, त्यांना सगळ्यांना हा विषय CBTचा आवडतो. सो तुम्हाला देखील तो 100% आवडेल. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही एखादी चांगली कॉमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि त्यासोबतच या किलझोन्समध्ये जर तुम्हाला एखादी अजून काही गोष्ट हवी असेल तरी देखील कॉमेंट करा, आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवूयात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.